तुझी नव्यानच कोणाशी तरी मैत्री झाली आहे का ग? माझी नाही का? नाही, सहजच. आपण ओळखतो का एकमेकांना? अहो, एक ओळखीचा स्माइल दिलं की झाली की ओळख. 1 मिनिट झालीये, म्हणजे मैत्री नाही म्हणता येणार पण ओळख झालीये. छान माणूस आहे. कोण? बस स्टॉपवर भेटले होते मला. देवेंद्र असं नाव आहे त्यांचं. देवेंद्र? का काय झालं? काही नाही ग, काहीतरी आठवलं. कोण? माझा जावई, त्याचंही नाव देवेंद्रच आहे. म्हणजे बेबी आत्यांचा नवरा? हो, चांगला माणूस होता. मला सासूबाई म्हणायचा माझी आई आहे त्यामुळे मी तुम्हाला सासूबाईच म्हणणार. मलाही आवडायचं ते. हा, पण हा देवेंद्र कोण आहे? म्हणजे काय करतो? माहित नाही, तेवढी ओळख नाही झाली आमची. म्हणजे मनीष सारखा जीवाभावाचा दोस्त नाहीये तो. छे अगदीच नाही. मनीषला मी लहानपणापासून ओळखते आईजी. ह्यांना मी हार्डली 2दा भेटले बस स्टॉपवर. अगदीच साधी ओळख आहे ती, आणि मला मैत्री करायला खूप वेळ लागतो. बरं मला सांग, ती व्यक्ती जी तुला अगदी प्राणापेक्षा प्रिय आहे ती कोण? माझं बाळ आईजी. म्हणजे तसा पिंट्याही मला खूप प्रिय आहे, पण प्राणापेक्षा प्रिय म्हणाल तर माझं बाळ. वाटलंच मला. काय? काही नाही. आईजी, तुम्ही हे सगळं का विचारताय? नाही का, असंच. श्री काही बोललाय का तुम्हाला? हा, म्हणजे एकदा म्हणाला होता, पण मलाच विचारावं असं वाटलं तुला. मी जाईन इथून, तुम्ही इथेच थांबवा. जाशील ना नीट? हो हो, जपून जा. काळजी घे स्वतःची. येऊ? जेवायला येणार आहेस की नाही? तुम्ही घ्या बसून, मी नंतर जेवेन. तुझ्याशिवाय तुझे आई बाबा जेवायला येणार नाहीत. उरले मी. नवऱ्याशिवाय एकटीच हादरते म्हटल्यावर तुझ्या आईला आवडणार नाही. माझ्या आईचं असं काही नाहीये. मनीष, ही तुझी आई आहे आणि माझी सासू आहे. बरं मग? खूप फरक असतो या दोन्ही बायकांमध्ये. काहीच साम्य नसतं त्यांच्यात. झालं परत सुरू तुझं? चल लवकर, माझ्या पोटात कावळे कोकलायला लागले. हाय. चल. जान्हवी आली. भूक लागली ना तुला? आणि तुला थांबायचं होतं ना? मनीष, आय एम सॉरी. कशाबद्दल? मी तुला सांगितलं नाही. इट वॉज युअर चॉईस जान्हवी. तसं नाहीये रे. गीतावर विश्वास होता तुझा, माझ्यावर नाहीये. तिने मला सांगितलं तर तुझा काय प्रॉब्लेम आहे? अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. मग तू माझं नाव कशाला घेतोस? मी मुलगी आहे मनीष. पण मग त्याने तू जवळची ठरतेस का? लहानपणापासून मी हिच्या बरोबर आहे. पण सगळ्याच गोष्टी मुली मुलांना सांगत नाही. उद्या समजा मी प्रेग्नंट झाले तर मी तुझ्या आधी जान्हवीला सांगेन. तू जरा गप्प बसशील? जान्हवीचं एवढं काही चुकलेलं नाहीये. बर, माझंच चुकलं बास. मनीष, आय एम सॉरी, माझं चुकलंय. हे बघ, मला मान्य आहे मी तुला सांगायला हवं होतं, पण मला ही बातमी सगळ्यात आधी श्रीला द्यायची होती रे. पण एकतर आधी मूड नव्हता आणि मग ते राहूनच गेलं. नाहीतर मी स्वतःच तुला सांगणार होते. अरे माझ्या आई बाबांना पण माहिती, आजच कळलं मला. मी नाही सांगितलं, तुझ्या आईनेच सांगितलं. आई पण ना. मनीष, माफ कर ना तिला. हे बघ, या दिवसांमध्ये असं करायचं नसतं. खूप आनंदात ठेवायचं असतं. तुझी मैत्रीण आहे ना ती, लहानपणापासूनची. आता ती सॉरी म्हणतेय तुला एवढं, तर माफ कर ना तिला.
आधीच तिला काही कमी टेन्शन आहे का? आता तू पण असं फुगा होऊन बसलास ना, तिला कोण आहे? ओके ओके, ती बोलशील. मी काय माफ करणार नाहीये का हिला? ते मी आता एवढं बोलले म्हणून तू म्हणणार नाहीयेस. जान्हवी, लग्न नको पण गीतावर अशी अवस्था झाली माझी. काय म्हणालास तू? लग्न नको म्हणजे? हे बघ, तू असं काही म्हणालास ना तर मी कोर्टात जाईन आणि तू काही केलंस तरी मी तुला अजिबात डिवोर्स देणार नाही म्हणजे नाही. अगं तो तो गंमत करतोय तुझी. जान्हवी प्लीज, तू त्याची बाजू घेऊ नकोस. नाही नाही, तिला मजा कळतच नाही अजिबात. अगं खरंच गीता, तो गंमत करतोय तुझी. तुम्ही दोघं एक होऊ नका हा आता. नाही ग वेडाबाई, तुम्ही दोघं एकात आणि मी तुमच्या बाजूने, कळलं का? आणि मला खात्री आहे मनीष तुला कधीच दूर नाही करणार त्याच्यापासून. तुला खात्री? मला अजिबात खात्री नाहीये, अजिबात नाहीये खात्री मला खरंच. ए मारत नाही. ए काय म्हणाला? अगं हे बघ, ए गीता गीता मारू नको. डोमेस्टिक व्हायलन्सच्या नावाखाली मला डिवोर्स मिळू शकतो गीता. अरे यार, काही केलंस ना तरी मी तुला डिवोर्स देणार नाही 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 म्हणजे नाही. अरे देवा, अगं ए बाबा मारते जान्हवी. अगं सांग नाही मला माझा हात. मला काँग्रेस करते तिला. कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो डॅम हॅपी फॉर यू. तू जगातली बेस्ट मदर होणार आहेस, जितकी बेस्ट फ्रेंड आहेस तशीच. हो, जगातली बेस्ट बायको काय असते ना ते मी दाखवते तुला घरी. अशी असते. अरे ए म्हणजे तुला असं वाटतं की या सगळ्यात जान्हवीची आई दोषी आहे? वाटतं नाही, माझी खात्री आहे. पण तसं तू सिद्ध करू शकत नाहीस आई. का? श्री आणि जान्हवीला समोर उभं केलं तर सिद्ध होईलच की. काय झालं? नाही बघ, म्हणजे तुला पटतंय का? म्हणजे तू नक्कीच विचार केला असशीलच, पण मला असं वाटतं की जान्हवीला आपण या सगळ्यापासून दूर ठेवायला हवं. म्हणजे आता ती प्रेग्नंट आहे म्हणून, बाकी काही नाही. बरोबर आहे तुझं. जान्हवीनं फार सोसलंय, विनाकारण सोसलंय. तिचं खोड कौतुक होण्याच्या दिवसात वणवण करत होती ती. म्हणजे सगळं पुन्हा खरं खोटं होणार, साक्षी पुरावे काढले जाणार, आणि जरी ती दोषी ठरली तरी पण ती बाई ते मान्य करेलच असं नाही. उगाच कांगावा करणार, आरडाओरडा करणार, त्यापेक्षा कशाला ते सगळं सोडून देऊया ना आपण. नाही कांता, त्या बाईला मी सोडू शकत नाही. तिनं जे केलंय त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. पण आई, ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? म्हणजे जान्हवीला किती मनस्ताप होईल याचाही विचार व्हायला हवा. जान्हवीला आपण दूर ठेवू हवं तर, पण त्या बाईनं जे केलंय ना तो फार मोठा कौटुंबिक अपराध आहे. एक सुखी संसार मोडण्याचा प्रयत्न करण्याचं पाप तिच्या माथी आहे, आणि तरी ती उजळ माथ्यानं फिरत असेल तर मला ते मान्य नाही. पण काय काय शिक्षा देणार तू तिला? पण ही गोष्ट काय आपण कोर्टात नेऊ शकत नाही. कुटुंबाचे न्याय वेगळे असतात कांता. कोर्टापेक्षा ही मोठी शिक्षा प्रेमाची माणसं देऊ शकतात. म्हणजे जान्हवीचे बाबा या सगळ्यात निरपराध असणार. जान्हवीला जशी नाही तशी त्यांनाही आईच्या कारस्थानाची कल्पना नसणार असा माझा कयास आहे. अगं पण मग जी काही शिक्षा द्यायची ती तिच्या बाबांनाच देऊ दे ना, आपण नको त्यात पडायला. तू का असं बचावाचा पवित्रा घेतोयस रे? हे बघ आई, आता कुठल्याही कारणाने जान्हवी मला पुन्हा या घरापासून दुरावायला नकोय. माझ्या मनात खूप गिल्ट आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं. सतत माझं मन खात राहतं मला. कांता, नाही बघ, या बाबतीत तुम्हाला सगळ्यांची मतं वेगळी असतील आहेत, पण माझ्या मनाला एक टोचणी लागून राहिली आहे. आणि जोपर्यंत जान्हवी आनंदाने या घरात परत येत नाही तोपर्यंत ती तशीच राहणार. म्हणून मला असं वाटतं की आता जर तुझ्या मार्फत संपर्क झालेलाच आहे तर पुन्हा वादाच्या गोष्टी करून हा विषय टाळण्याचा कशा करता? म्हणून या बाईला मुकाट सोडायचं? आणि हिनं गोखल्यांचाच नाही, सहस्रबुद्ध्यांचा सुद्धा फार मोठा अपराध केलाय, फार मोठा. स्वतःची मुलगी प्रेग्नंट असताना तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते ही बाई. आणि कशासाठी? स्वतःच्या मूर्ख मुलाला वाचवण्यासाठी आणि काही लाखांसाठी. या अशा लोकांना आपण सरेंडर होत राहिलो ना तर यांची कारस्थानं करण्याचा धीर बळावत राहील, आणि त्याला कुठेतरी खोडा घातलाच पाहिजे.
तुला कळतंय का ह्याचं गांभीर्य कांता? हो आई, पण मला फक्त भीती वाटतेय की काय झालं? मी आल्यानंतर असे अचानक बोलायचं थांबलात का? काही नाही, आम्ही जनरल बोलत होतो आम्ही. मग बोला की. नाही झालं आमचं, झालंय बोलून. कमाल आहे. नाही चालू दे तुमचं, मी आहे बाहेर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट श्री. गुड नाईट. काही प्रॉब्लेम आहे का? अरे बास रे पिंट्या, बास झालं. तायडा, रोज किमान 2 फळं तरी तुझ्या पोटात गेली पाहिजे. एक सकाळी आणि एक संध्याकाळी. हो हो, ती आजीने एवढी फळं दिलीत, ती काय वाया घालवायची आहेत का? हो ना, अख्खा फ्रीज भरून गेलाय त्याने. जागाच नाहीये फळ ठेवायला. काय झालं? बऱ्याच दिवसांनी बघतोय तुला असं मनमोकळं असताना. बाबा तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचा, खूप फनी आहे. वाचलंय मी. आई आजींमुळे ना मला खूप सिक्युअर वाटतंय. आता ते सगळं नीट करतील. त्या आहेत ना, आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. मलाही तसंच वाटतंय. मनीषच्या आईला ना आपलं सुख बघवतच नाही. म्हणत होत्या आता काय 24 तास तुमच्या दारात गाडी असते. मी म्हणलं मनात, तुमच्या काय पोटात दुखतं का? आई सहज म्हणाल्या असतील त्या. कसली सहज? पक्की डालगस बाई आहे, मी ओळखते ना तिला. जीव जळत असणार तिचा. स्वतःच्या मुलाने 2 चाकीच्या पुढे गेलाच नाही. आई तो मित्र आहे माझा. मी त्याला कुठे काही म्हणतेय? आणि असला मित्र काय उपयोगाचा? कला, आई आणि तू मनीषच्या आईला का सांगितलंस? मी कशाला सांगू? म्हणजे मला काय करायचंय? उलट त्याच एकदा मला विचारत होत्या, ऐकलं ते खरं आहे का? मी म्हटलं मला काय माहित. त्या निंबाळकर्णीनेच सांगितलेलं असणार. तिच्या पोटात ना काही राहतच नाही. आई, ताईनं तुला काय सांगितलंय विचारलंय का? चोराच्या मनात चांदण. काही नाही बरं का. आणि मी कसली चोरी केली? माझं नाणं खणखणीत आहे. आणि आम्हाला ना खोटं बोलायची सवयच नाहीये. आणि जानूच्या बाबतीत तर नाहीच नाही. मी जन्माला नाही घातलं तिला, पण माझी लेकच आहे ती. पुढच्या जन्मी माझ्याच पोटी ये ग बाई. आई, आता प्लीज इमोशनल वगैरे होऊ नकोस. तू मेला ना माझ्या मुळावरच उठलेला आहेस. माझ्यासारखी आई मिळायला किती पुण्य लागतं माहितीये का? तुझी पात्रता तरी आहे का? हा, माझा लेक म्हणवून घेण्याची. आई बघायला गेली तर हिरा आणि मुलगा कोळसा पण नाही. कला, एवढी आत्मप्रौढी चांगली नव्हे बरं का. आत्मप्रौढी कसली त्यात? मी जे खरं आहे ना तेच बोलते. आम्हाला खोटं बोलायची सवयच नाही. आम्हाला म्हणजे कोणाला ग आई? अरे म्हणजे आदरार्थी बहुवचन. स्वतःबद्दलच बोलतेय ती. आई, काय चाललंय तुमचं? कशाला चिडवता तिला? ती कायम चिडलेलीच असते. पिंट्या, आई आहे ती तुझी. पण वागते का ती आईसारखं? म्हणजे काय? तिने जन्माला घातलाय तुला. आज जो तू तिच्या आईपणाबद्दल प्रश्न विचारतोयस ना तिला, तो तिच्यामुळेच. तिने तुला जन्म दिलाय. हे केवढे मोठे उपकार आहेत तिचे तुझ्यावर. आणखी काय करायला हवं तिने की तुला ती आईसारखी वाटेल? तायडा, मला तसं नव्हतं म्हणायचं. बघ ना यार, ती सतत सगळ्यांची भांडत असते, कुरापती काढत असते. आणि
मला नाही आवडत ते सगळं. दोष सगळ्यांमध्ये असतात पिंट्या. आपण समजून घेतलं पाहिजे ना आपल्या माणसांना. बरं बाई, चुकलं माझं. ओके, वाच आता. फटके दे ना तुला. आईबद्दल काहीही ऐकून घेणार नाहीये मी. कशी असली तरी आपली आई येते. हो ना ताईडा, कळलं ना. आता वाच ना तू. साहेब चहा ठेव. अरे हा ग्रीन टी आहे. मला नॉर्मल चहा हवाय. सकाळी दिलं ना साहेब. अरे पण मला आत्तासोबत नॉर्मल चहा हवाय. साहेब तुम्ही काल म्हणालात ना काय? मी ग्रीन टी घेतो म्हणून. मग घेतला की. म्हणूनच आणलाय. एक 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 मिनिट, मी काल घेतो असं म्हणालो होतो. नाही साहेब, तुम्ही रोज घेतो असं म्हणालात. नंदन, काल ऐकलंय ना मी तुझं. तू तुझ्या बहिणीची शपथ घातलीस म्हणून काल प्यायला की नाही ग्रीन टी. अहो तुम्ही रोज प्यावं म्हणून मी तुम्हाला शपथ घातली होती. ए नाही रे बाबा, रोज ग्रीन टी वगैरे काही पिता येणार नाही मला. म्हणजे तुम्ही माझ्या ताईची शपथ मोडणार साहेब. अरे ए, 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 असं काही नाही. मला तुझ्या बहिणीविषयी प्रचंड आदर आहे, पण म्हणून मी रोज रोज हे. ताई महाशिरसची. माहिती. अरे काल अमरावतीची होती ना ती वेगळी. हा अच्छा, म्हणजे तुला दोन बहिणी आहेत का? नाही. हा? हो हो, ती ही दोन. घे घे, फोन घे. हा हा. आणि मला हा चहा नकोय. काय कोल ठरला होता. श्री साहेब समोर असेल तर शाहरुख नाही दगड. शाहरुखच मला वाटतंय. हॅलो, शाहरुखचा पिक्चर पाहिला मी काल. बरं नंदन, मी काय म्हणते ऐक. हो, कसला भारी आहे ना शाहरुख. ते शाहरुखच्या पिक्चर मध्ये खूप तोफा आहेत ना. शाहरुखच्या कुठल्या पिक्चर मध्ये तोफा आहेत? नाही का? हा, शाहरुख विलनला दगड मारतो ते आठवलं का? दगड मारतो? नंदन एक मिनिट, तू काय बोलतोयस? शाहरुख दगड मारतो ना विलनला, आणि विलन झेलतो आणि पुन्हा शाहरुखला मारतो. हा म्हणजे दगड दगड कळलं का? दगड. श्री आहे का तुझ्या समोर? हा 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 हा, तेच तर दगड. विसरलीस का तू ताई? काल आपण ठरवलं होतं ना. नंदन, आपलं दगड असं ठरलं नव्हतं. हा, आता मला दगड म्हणायला आवडेल, पण तुला त्रास होईल ना तुझ्या साहेबांना दगड म्हणायला. हा मग? अरे आपलं ना दगड ना तोफा ना शाहरुख ठरलं होतं. आपलं काय ठरलं होतं? सूर्य. सूर्य म्हणायचं. अरे हो, सूर्य. सूर्य. हो हो हो. हा, दगड दगड सूर्य दगड 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 तारे दगड 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 पृथ्वी दगड ग्रॅव्हिटीचा जोर. बरं आता लक्षात ठेव, मी करते नंतर फोन तुला. बाय. दगड दगड सूर्य सूर्य. याला काय झालंय? असं वियर्ड का बोलतोय? बहिणींचे फोन, एकदा काय आता अमरावती, एकदा माळशिरस, आणि बहिणींशी असं विचित्र का बोलतो? याच्या डोक्यावर काय परिणाम झालाय काय? झालं? हा हो हो झालं. येतो. ए नंदन, एक मिनिट. बाबा बरं आहेस ना? बस जरा. नाही नको. बस 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 बस. हो खरंच बरं आहेस ना? हो हो साहेब. घरचे बरेच सगळे? हो साहेब. तुझी आई, बायको, मुलं, भाचा भाची सगळे बरे आहेत? सगळे म्हणजे एकदम मजेत आहेत साहेब.
हा मग तुझ्या बहिणीचा काही प्रॉब्लेम झालाय का? हो थोडासा. हा हा तू काल म्हणालास ते दाजी बरोबर मचमच झाली आहे. हा तुझी मचमच झाली आहे. नाही बहिणीची. पण काल तर तुझी झाली म्हणालास. ती वेगळी बहीण साहेब. हा ही दुसरी नाही का? हा. मग आता हिचा काय प्रॉब्लेम झालाय? दाजी बोलत नाही तिच्याशी. अरे पण मग तू बोल ना, तू समजावताना. ते समजवण्याच्या पलीकडे आहे साहेब. म्हणजे मोठा माणूस साहेब, त्यांना काय समजवणार ना. अरे पण तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते त्यांना कळत नाही ना. कोणी मध्यस्थी करायला हवी का? मी बोलू का? नाही नको नको साहेब, तुम्ही नका, म्हणजे घोटाळा होईल.